समाजामध्ये केवळ वर्ग असं न राहता इतर काही डिव्हिजन्स आहेत. आता आपल्याकडे म्हणजे भारतीय संदर्भात बोलायचं झालं तर कास्ट, जात ही एक मोठी डिव्हिजन आहे. जात व्यवस्थेकडे तो कसं बघतो मार्क्स ज्या वेळेला अभ्यास करत होता आणि लिहित होता त्या काळामध्ये नुकतीच ब्रिटिश आल्यानंतर जातीचं काहीतरी एक अभ्यास करायची सुरुवात झालेली होती. जात आधीपासून होती, पण जातीबद्दल काहीतरी फॉर्म्युलेट करणं, काहीतरी मांडणी करणं ही काही परंपरा आधीच्या काळामध्ये फार असायचं भारतात सुद्धा कारण नव्हतं. आणि भारतीय लिटरेचर घेऊन ह्याचं सगळं करणं ही प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे. तरीसुद्धा मार्क्सच्या लिखाणामध्ये त्यातले काही भाग त्यानं लक्षात घेऊन मांडणी केलेली आहे. उदाहरणार्थ तो 1842मध्ये 24-1 वर्षाचा असताना जर्नलिस्ट म्हणून लिहितोय त्यावेळेला तो विज्ञानाविषयी लिहिता लिहिता असं म्हणतो की ख्रिश्चन धर्माने विज्ञानातलं स्वतःला पाहिजे तेवढंच स्वीकारायचं आणि उरलेल्याबद्दल बोलणार नाही असं म्हणायचं आणि आमचंच खरं म्हणायचं. हे म्हणजे भारतातल्या ब्राह्मणांनी वेद आपल्या ताब्यात ठेवायचे आणि तेच खरे आहेत म्हणायचं आणि इतरांना नाकारायचं, या पद्धतीचंच झालं असं तो व्यवस्थित त्याचं फॉर्म्युलेशन देतो. म्हणजे त्याला तेवढं माहिती आहे की भारतातले ब्राह्मण नेमका काय रोल करतात आणि त्याचा आणि वेदांचा संबंध काय आहे. असं तो पुढे जातो त्यावेळेला कुठे कुठे असे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये, पण स्पेसिफिक मांडणी इथल्या जाती व्यवस्थेबद्दल अशी नाही. कॅपिटलमध्ये तो मांडणी करताना एक मोठा पॅराग्राफ आहे आणि ज्याच्यामध्ये तो असं म्हणतो की, किंवा 2-3 ठिकाणी उल्लेख आहेत पण एके ठिकाणी छान पॅराग्राफ पण आहे. तो असं म्हणतो की भारतातला हा जो कारागीर आहे, म्हणजे उदाहरणार्थ विणकर आहे, त्याची अवस्था जणू काही कोळी जसा असतो निसर्गात तशी झालेली आहे. म्हणजे कोळी आपला आयुष्यभर धागे काढत बसतो आणि त्याच्यात काही जीवनात बदलच नसतो. तसं भारतातला विणकर जो आहे तो आयुष्यभर धागे काढत बसतो आणि त्याच्या जीवनात काही बदल नाही. ऑलमोस्ट ते नॅचरल झालेलं आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचं जे डिव्हिजन आहे ते ऑलमोस्ट नैसर्गिक आहे की काय या पातळीला पोचलेलं आहे असं क्रिटिक करताना तो ते म्हणतो. आणि मगाशी मी ज्या पॅराग्राफचा उल्लेख केला त्याच्यामध्ये तो बलुतेदारी सिस्टीम जी आहे आणि त्यातले जे वेगवेगळे आहेत त्यांचे रोल उत्पादनामध्ये त्यांचा काय वाटा आहे आणि ती उतरंड काय आहे ह्याच्याविषयी चर्चा करतो. आता ते अगदी मी तो पॅराग्राफ बाय हार्ट केलेला नाही, काय तपशील सांगता येणार नाहीत, पण तो गावामधल्या ग्रामव्यवस्थेमध्ये हा हे करतो आणि ह्याचा परस्पर संबंध काय आहे असं मांडून असं दाखवतो की उत्पादन व्यवस्थेत यांचं काय स्थान आहे. हे का महत्त्वाचं आहे असं मला वाटतं की नंतरच्या काळात भारतात ही चर्चा झालेली आहे की जात ही इमल्याचा भाग आहे, म्हणजे नुसतं जाणीवेच्या पातळीवरचा भाग आहे का जात उत्पादन व्यवस्थेतला भाग आहे वगैरे वगैरे. हे एका अर्थी मला निरर्थक वाटतात वाद. त्याचं कारण असं आहे की मार्क्स हा जातीचा जो सगळा मटेरियल पाया आहे प्रोडक्शनमध्ये आणि डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये जे काही त्याचं गुंतलेलं आहे त्याच्या सकटच त्याचा तो विचार करतो. त्यामुळे तो असलं काही करत नाही की जाती अमुक आहे का, जाती तमुक आहे का. तो कुठल्याही गोष्टीला अप्रोच करताना तसा अप्रोच करतो की हे काय आहे, ह्याचं एक्झॅक्ट नेचर काय आहे बघूया आपण. आणि जात जर उत्पादन व्यवस्थेमध्ये काही रोल अदा करते तर तेही घेऊया. जातीला इतरही आयाम आहेत अर्थातच, आयडिओलॉजीचे आहेत किंवा ज्याला आपण म्हणू रिलिजियस अंगाने आहेत. त्याचं काही तो टोटल विश्लेषण करणं शक्य नाही आणि केलेलं नाही. त्याच्यानंतर तो संपूर्ण एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन म्हणून जी चर्चा करतो पुढच्या टप्प्यावरती 1850 नंतर तो लिहित असताना आणि 1857च्या निमित्ताने भारतावर खूप लिहिलेलं आहे त्यानं. त्या सगळ्यामध्ये तो भारताच्या संदर्भामध्ये कॉलोनियलिझम, इथले राजे, इथले कारागीर, इथले उठाव ह्याच्याबद्दल चांगलं विश्लेषण त्यानं केलेलं आहे. आणि ते करत असताना तो पूर्वीपासून तिथे एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शनची थोडी चर्चा होती किंवा ओरिएंटल डेस्पॉटिझम नावाचा एक शब्दप्रयोग युरोपात हे होता, प्रचलित होता. तो प्राचीन काळापासून होता. आधुनिक युगामध्ये सुद्धा पुन्हा तो वापरला गेला. आणि ओरिएंटल डेस्पॉटिझमचा अर्थ असा की ओरिएंट म्हणजे पौर्वात्य, म्हणजे जे याला युरोपला जे पूर्व आहे ते अर्थातच हे सगळं युरोपला जे पूर्व आहे ते असतं. त्यामुळे हे ओरिएंट आहे आणि ते तुर्कस्तानपासून सुरू होतं. त्याच्यामध्ये जी काही राजेशाह्या आहेत त्या डेस्पॉटिक आहेत, म्हणजे जुलुमशाह्या आहेत, बेबंदशाह्या आहेत, मनमानीपणा करणाऱ्या आहेत, अशा त्या सत्ता आहेत असं वर्णन आहे. मार्क्स त्याच्या सगळ्या आर्थिक राजकीय बाबींकडेही जातो, पण तो फक्त ओरिएंटल राजे हे डेस्पॉटिक आहेत असं मानत नाही, कारण तो युरोपातल्या राजांचा उल्लेख करताना डेस्पॉट असंच करतो. म्हणजे राजेशाही ही डेस्पॉटिक असते हे त्याला आहे. त्यांनी काय आयडिया केलेली आहे
त्यांच्याकडे नुकतंच नवीन युग यायला लागलेलं असल्यामुळं हे युग हे प्राचीन काळापासून आपण जगतोच आहोत. त्यामुळे आपल्याकडे असं काही नव्हतंच बाबा. हे जे काही आहे घाणघाण ते सगळं आशिया आफ्रिकेत आहे. ही जी काही त्यांचं लाईन ऑफ थिंकिंग आहे ती डिमॉलिश करत होतं आणि तो म्हणतो की तुम्ही सुद्धा डेस्पॉटच होतात. त्यामुळं तो मुद्दा नाही आहे. पण त्याचं जेव्हा तो एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन म्हणून बघतो त्यावेळेला तो भारताबद्दल आणि चीनबद्दल इजिप्तबद्दल म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करतो. इजिप्त हे नॉर्थ आफ्रिकन आहे, परंतु एका अर्थी असं म्हणू की त्याचं थोडक्यात म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल तो असं म्हणतो की ह्या भागामध्ये स्टेटनी म्हणजे राज्यसंस्थेनी मोठ्या वॉटर सिस्टीम्स अंमलात आणणं किंवा त्यांचं नियंत्रण करणं. इथे जमिनी ह्या छोट्या किंवा खाजगी सरंजामदारांच्या नाही आहेत. जमिनी ह्या स्टेटच्या मालकीच्या आहेत. खाजगी मालमत्ता त्या अर्थी जमिनीत नाही आहे. आणि पाणी हे एक डिपार्टमेंटच आहे राज्यसंस्थेचं आणि त्या आधारे इथं जे सरप्लस तयार होतं हे सरप्लस सरंजामदारांच्याकडून नव्हे तर डायरेक्ट राजाकडं येतं आणि म्हणून एक सेंट्रलाइज्ड ब्युरोक्रॅटिक सिस्टीम अशी उभी असते. म्हणून त्याला एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन म्हटलं पाहिजे, विच इज डिफरंट फ्रॉम स्लेव्हरी, विच इज डिफरंट फ्रॉम फ्युडल मोड ऑफ प्रोडक्शन इन एशिया. तो ते स्पष्टच इन युरोप तो ते स्पष्ट करतो. तो म्हणतो युरोपियन फ्युडलिझम हा रशियाला सुद्धा लागू नाही आहे. त्यामुळं युरोपियन फ्युडलिझम हा जागतिक आहे असं मी कधीच म्हणतो. तो म्हणतच नाही. तो असं म्हणणाऱ्यांची टिंगल उडवतो आणि तो म्हणतो रशियन सिस्टीम वेगळी आहे. हे फक्त आपण युरोपबद्दल बोलतो. त्यामुळं आशियाबद्दलचं वेगळं प्रकरण आहे. आता तो एका अर्थी असंही वापरतो की एशियाटिक सिस्टीम ही एन्शंटच्या बरोबरीनंही नेऊन ठेवतो, फ्युडलच्या बरोबर आणत पण नाही. त्याचे अनेक कॉम्प्लेक्स कारणं आहेत, वादविवाद आहेत, त्याच्यात मी आत्ता जात नाही. परंतु आपण असं म्हणू शकतो की साधारणपणाने खाजगी मालमत्ता भारतामध्ये जमिनीची होती की नाही तर काही प्रमाणात होती. म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांच्याकडे खाजगी मालकी होत्या, परंतु मंदिराकडे होत्या. परंतु त्याचं बाय अँड लार्ज हे म्हणणं जे आहे इथल्या वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारे की ती स्टेटची मालकी होती. तर भारतामध्ये जमीन ही राजाच्या मालकीची आहे आणि तो वतनदार नेमतो आणि वतनदार हे कुळांकडून किंवा शेतकऱ्यांकडून सारा गोळा करतात आणि तो राजाला देतात आणि ते राजाचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. ही इज डिफरंट फ्रॉम फ्युडलिझम इन युरोप. युरोपमधला फ्युडल लॉर्ड आहे, त्याची जमीन आहे, सगळी त्याची मालकी आहे, त्याचे मनोहर आहेत, त्याचे ते भूदास आहेत आणि तोच ते सगळं गोळा करतो अल्टिमेटली. राजा हा सरंजामदारांवर अवलंबून आहे. सरंजामदार म्हणतील ती पूर्व आहे तिथे. तिथे राजा हा नॉमिनल आहे. म्हणून ज्या वेळेला कॅपिटलिझम येतो त्यावेळेला तिथे मोनार्किकल सिस्टीम्स येतात आणि इमर्जिंग कॅपिटलिस्ट मिडल क्लास जो आहे तो राजाला पाठिंबा देतो. कारण सरंजामदारांविरुद्ध लढताना राजाचा अधिकार आहे आणि राजाला इतकी वर्ष तिच्या मारी हे सरंजामदार मला लई छळतात म्हणून नव्या वर्गाचा आधार घेतो. म्हणून 100-200 वर्ष आपल्याला असं दिसतं की युरोपामध्ये खाली मोड ऑफ प्रोडक्शन कॅपिटलिस्ट सुरू झालेलं आहे आणि वर मोनार्क आहे. आज इंग्लंडच्या राणीसाहेब बसलेल्याच आहेत. त्यामुळे ते एक मोनार्क असला की ते सरंजामदारी असतं वगैरे वगैरे काही नाही. ते तुम्हाला खाली जाऊनच बघावं लागतं. भारतात हे वेगळं आहे. भारतात वतनदार आहेत. सरंजामदार हे प्रमाण किंवा जमीनदार हे प्रकरण नंतर सुरू होतं. ब्रिटिश आल्यानंतर ते रेप्लिकेट करतात युरोपियन मॉडेल. असं सगळे ती कॉम्प्लेक्सिटी आहे. त्यामुळे ह्यातली काही कॉम्प्लेक्सिटी तो पकडतो. ह्याचा जातीव्यवस्थेशी असलेला जो संबंध आहे आणि त्याचं जे स्टॅग्नेशन आहे ते तो पकडतो. तो असं म्हणतो की स्टॅग्नंट आहेत विलेजेस. त्याच्यावरही वाद झालेला आहे की भारताचा इतिहास हा स्टॅग्नंट होता. हे मार्क्सचं म्हणणं बरोबर आहे का? त्याच्यावरती डायनामिक स्टॅग्नन्सी किंवा स्टॅग्नंट डायनामिझम असे वगैरे वगैरे शब्द नंतरच्या अभ्यासकांनी वापरले. म्हणण्याचा थोडक्यात अर्थ काय आहे की भारतातली स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था बलुतेदारी आणि जाती व्यवस्थेवर आधारलेली जी आहे ती बाय अँड लार्ज 2000-2500 वर्ष तरी किमान एक मोड ऑफ प्रोडक्शन म्हणून कॉन्स्टंट आहे. तिच्यात असे बदल दिसत नाहीत जे युरोपात दिसतात. ते युरोपात 1000 वर्षामध्ये सरंजामशाही जाते, म्हणजे स्लेव्हरी जाते, 1000 वर्ष सरंजामशाही येते, ती लयाला जाते, कॅपिटलिझम उदयाला येतो. असं जसं स्पष्ट दिसतं तसं भारतामध्ये होत नाही. भारतामध्ये ती सिस्टीम तशीच आहे. वर्षानुवर्ष शतकानुशतकं आहे. त्या अर्थी ती स्टॅग्नंट आहे. याचा अर्थ इतिहास पुढं जात नाही आहे का? टेक्नॉलॉजी पुढं जात नाही आहे का? 17व्या शतकापर्यंत भारतातली टेक्नॉलॉजी पुढं गेलेली आहे, ट्रेड पुढं गेलेला आहे. परंतु बेसिकली तो कॅपिटलिझमकडे मूव्ह होतोय असं आपल्याला दिसत नाही. त्या अर्थी मॉडर्निझमकडे जात आहे असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं मार्क्सचं जातीव्यवस्था ही ह्याचा मूलाधार आहे स्टॅग्नन्सीचा, असं त्याचं म्हणणं आहे. भारतात जे काही चाललं आहे हे कारण जातीव्यवस्थेमध्ये ह्याचं घोडं अडकलेलं आहे.
आणि मग तो पुढं असं म्हणतो की ही कधी कोलॅप्स व्हायला लागली जाती व्यवस्था, ज्या वेळेला ब्रिटिश आले आणि त्यांच्या बाजारपेठेच्या तोफातून क्रयवस्तूंचे गोळे ह्या किल्ल्यावर मारले गेले, त्यावेळेला हा किल्ला उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. जाती व्यवस्था संपुष्टात आली वगैरे असलं काही म्हणत नाही. तो म्हणतो की ती उद्ध्वस्त व्हायला लागली, विच इज टोटली ट्रू. म्हणजे कोणीही कितीही डिस्प्यूट करू दे, भारतातल्या जातीव्यवस्थेचं जे सगळं विध्वंस सुरू झाला तो ज्या वेळेला कॉन्क्रीट लेबरचं रूपांतर ॲबस्ट्रॅक्ट लेबरमध्ये व्हायला लागलं आणि लेबर हे जनरलाइज ज्या वेळेला व्हायला लागलं, त्याच वेळेला रेल्वेवरती मजूर पाहिजेत. आणि मग दलितांना संधी मिळालेली की गेलं गाव तेलात, मी जाऊन तिथे काम करेन आणि आता मी फ्री आहे. पहिल्यांदा घडायला लागलं, ब्रिटिशांनी रेल्वेमध्ये मजूर घ्यायला लागलं. क्रयवस्तू आल्यानंतर बलुतेदारीचा सगळा पायाच हादरला. इतके दिवस काय होतं की तुम्ही त्याच्याकडूनच घेणार चप्पल, बाजारात चप्पल आल्यावर ती चांभारा उपाशी झाला. त्याच्याबद्दलही तो म्हणतो की रिजनरेशन युरोपचं होतंय आणि डिजनरेशन किंवा डिस्ट्रक्शन भारताचं होतं, हे तो स्पष्ट म्हणतो. पण ह्या डिस्ट्रक्शनमध्ये सुद्धा तो म्हणतो की जुन्या ऑर्डरमधलं जे सेसपूल असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे ती एक घाणेरडी व्यवस्था आहे, जाती व्यवस्था जी आहे ती मनुष्यतेच्या दृष्टीने, ती उद्ध्वस्त व्हायला लागली. हे चांगलं झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरही तेच म्हणतात भारतामध्ये. त्यामुळं जाती व्यवस्थेचं असं त्याचं शोधावं लागतं आपल्याला, काय 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 कसं कसं म्हणतो ते. ह्याच्या पलीकडं मग नंतरच्या मार्क्सवाद्यांनी बरंच डेव्हलप केलेलं आहे, ते मी आत्ता जात नाही. डी कोसंबींपासून अनेक लोकांनी फार चांगली मांडणी केलेली आहे. पण काही मार्क्सिस्ट प्रवाहामध्ये काही काळ जी मेकॅनिकल मांडणी राहिली भारतामध्ये, ती मार्क्सचं नीट वाचन झालं असतं तर राहिली नसती, असं मला वाटतं सर्वसाधारणपणे.